मजल्यावरून खाली पडून 21 वर्षीय युवकाला जीवदान मिळाले असून ही किमया केली आहे ॲपल हॉस्पिटल आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मोहन मोराडे यांनी। रबाळ या ठिकाणी राहणारा 25 वर्षीय युवक विक्रम गुप्ता हा ग्लास क्लिनिंग करत येताना सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर मोहन मोराडे, ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन। तर आपल्या इथे विक्रम गुप्ता नावाचा मुलगा आलेला, त्याचं वय 20 वर्ष आहे। तो काच पुसायचं काम करत होता। एका उंच इमारतीमध्ये काम करत असताना त्याचा हार्नेस सुटल्यामुळे तो 4थ्या माळ्यावरून पडला आणि इथे आमच्याकडे तो संध्याकाळी लगेच आला। तर इथे जेव्हा तो आलेला त्याचे आम्ही एक्सरे केलेत आणि एक्सरेमध्ये आढळून आलेलं की त्याची वर्टिब्रा जे आहे ते पूर्णपणे फ्रॅक्चर झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्याची दोन्ही पायामधली ताकद गेलेली असल्यामुळे आपल्याला त्याला इथे लवकरात लवकर ॲडमिट करण्यात आलेलं आहे। ते जसं आपण बघण्यात आलं की स्पाइन इंजुरी हे फारच अवघड शस्त्रक्रिया असल्यामुळे इथे आपल्याला टीमवर्कची गरज आहे। तर जसं बघितलं की पेशंट जेव्हा आला तेव्हा त्याच्या दोन्ही पायामध्ये बिलकुलही ताकद नव्हती, त्याला सेन्सेशन बिलकुलही येत नव्हते। तर त्याच्यासाठी आम्हाला त्याला लवकरात लवकर ICUमध्ये आपण त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि त्याला आमचे इंटेन्सिव्हिस्ट आहेत डॉक्टर आणि डॉक्टर संदीप मुळे सर यांनी त्यांना पूर्णपणे स्टेबल केलेलं आहे। इनिशियली जेव्हा पेशंट येतो तेव्हा पल्स ब्लड प्रेशर त्याचं स्टेबल केलेलं आहे आणि त्याला ऑपरेशनसाठी फिट करण्यासाठी त्यांचा आम्हाला भरपूर सहयोग भेटलेला आहे आणि आमचे जे स्टाफ आहेत त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं आहे। तर हे जे स्पाईनचे ऑपरेशन असतात ते लवकरात लवकर म्हणजे 24 तासामध्ये ऑपरेशन केले तर त्याचे परिणाम आणि आउटकम फार चांगले भेटतात आणि हे ॲपल हॉस्पिटल आणि आमच्या स्टाफने करून दाखवलेलं आहे की आपण त्याचं लगेच दुसऱ्या दिवशी आपण ऑपरेशन करून त्याला आपण स्टेबल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याची ताकद जी आहे मणक्यातून जी संवेदना आहे त्याचे ते 1 आठवड्यामध्ये त्याला संवेदना आले पायामध्ये आणि तो 2 ते 3 आठवड्यामध्ये त्याला उठून बसवण्यात आलेला आहे आणि 1 महिन्यामध्ये आम्ही त्याला आमच्या फिजिओथेरपिस्ट टीमनी बेल्टच्या सहारे आणि वॉकरच्या सहारे उभं केलेलं आहे। विक्रम गुप्ता यांच्यावर योग्य उपचार पद्धती आणि डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन, हॉस्पिटलमधून सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली काळजी यामुळे विक्रम गुप्ताला अवघ्या 2 महिन्यातच स्वतःच्या पायावर उभे राहता आले असून त्यांनी डॉक्टर्स आणि सर्व स्टाफचे आभार मानले आहेत। मेरा नाम विक्रम राजेश्याम गुप्ता है और मैं हाईटेक कंपनी में काम करता था ग्लास क्लीनिंग का। तो मैं एक दिन काम कर रहा था तो मेरे से कुछ हादसा हो गया जो मुझे याद नहीं है अभी फ़िलहाल के लिए। तो जब मेरे सर ने इधर मुझे लेके आया एप्पल हॉस्पिटल में, तो धनुष सर ने पहले मुझे ट्रीट किया, फिर इधर ICU में मुझे एडमिट किया गया। तो मुझे उम्मीद नहीं था कि मैं बच पाएगा या कुछ मेरे को ऐसा उम्मीद ही नहीं था। पर यहाँ पर आने के बाद धनुष सर ने मुझे देखने के बाद फिर डॉक्टर संदीप सर, नितिन सर, यहाँ पर और बहुत सारे सर है, वो सब ने मुझे देखने के बाद उन्होंने कुछ अपने में डिस्टर्ब करने के बाद तुरंत मुझे ऑपरेशन थिएटर में लेके गए। उधर पे मोहन मोराडे सर ने मुझे ऑपरेट किया। फिर उसके बाद मुझे ICU में रिटर्न रखा गया था। फिर कुछ दिनों के बाद मुझे आराम लगा तो फिर मैं थोड़ा पैर मूवमेंट करने लगा हूँ। अभी फिजियोथेरेपी भी चालू किए गए थे, फिर उसमें भी और मेरा मूवमेंट अच्छा हो गया। मैं वॉकर से चलने लगा हूँ, बैठने लगा हूँ, तो वो सब मुझे बहुत अच्छा लगा और मुझे अभी ऐसा लग रहा है कि मैं बहुत ही रिकवरी से बाहर आ गया हूँ। मेरे रिकवरी बहुत अच्छा है सर। मुझे तो उम्मीद नहीं था कि मैं चल पाऊँगा, मैंने उम्मीद छोड़ दिया था मेरा। पर बोलते ना सर, इधर के डॉक्टर लोग और बाकी सबकी मेहरबानी है मेरे ऊपर, उन्होंने मुझे ट्रीट किया इतना। फिर पे जितने भी जन हैं सबका बहुत सपोर्ट मिला मुझे, वरना मैं आज खड़ा नहीं रह पाता था। थँक्स फॉर ॲपल हॉस्पिटल। तर याविषयी डॉक्टर धनुष गपाट यांनी रुग्णांची अगोदरची असणारी स्थिती आणि उपचार केल्यानंतरची स्थिती याविषयी बोलताना सांगितले। आपल्याकडे आपल्या ॲपल हॉस्पिटलमध्ये विक्रम गुप्ताचा नावाचा पेशंट, त्याचं वय 20 वर्ष आहे। तो फसाड ग्लास क्लिनिंगचं काम करतो। तो 10 तारखेला नोव्हेंबरच्या काम करत असताना त्याचा पाय घसरला व तो 4थ्या माळ्यावरून खाली जमिनीवर पडला। तो पडल्यानंतर त्याला ताबडतोब तिथल्या वर्कर्सनी, त्याच्या कोवर्कर्सनी वगैरे त्याला 1-2 हॉस्पिटलला घेऊन गेले व त्याची कंडिशन एवढी क्रिटिकल होती की तो वाचेल का नाही अशी आशंका सर्वांना होती। त्या दृष्टीने त्याचे काही नातेवाईक माझे ओळखीचे असल्यामुळे त्यांचा फोन आला आणि मग मी त्यांना बोललो की तुम्ही ताबडतोब इकडे घेऊन या, कारण पेशंट बघितल्याशिवाय मलाही कळणार नाही की आपण त्याच्यावरती काय उपचार करू शकतो का काय
कशी कंडिशन्स आहे. जेव्हा तो पेशंट्स आपल्या हॉस्पिटलमध्ये आला त्यावेळेस आम्ही त्याला बघितल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्याच्या मणक्याला स्पाईनला फ्रॅक्चर झालेलं और त्या कारणास्तव त्याच्या दोन्ही पायामध्ये कसल्याच प्रकारची हालचाल नव्हती, ज्याला आम्ही आमच्या भाषेत मोटर आणि सेन्सरी दोन्ही त्याचे नर्व्स वर्किंग कंडिशन्समध्ये नव्हते. असे पॅराप्लेजिया अशी कंडिशन त्याची जेव्हा तो आला त्यावेळेस त्याची अशी कंडिशन होती. त्या दृष्टीने आम्ही त्याला ॲडमिट करून घेतलं व पहिला जो टास्क होता आमच्याकडे किंवा आमच्या पूर्ण मेडिकल टीमकडे त्याला स्टेबल करणं. मग आम्ही काही मेडिसिन्स देऊन त्याला ICUमध्ये तुरंत ॲडमिट केलं व त्याचे स्टेबलायझेशन्स केलं व आमचे तज्ज्ञ डॉक्टर नितीन बोरले आहेत सर्जरीचे, डॉक्टर संदीप मुळे जे फिजिशियन म्हणून त्यांनी बघितलं व त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक आणि स्पाईन सर्जन आमचे डॉक्टर मोहन मुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याला पहिलं स्टेबल केलं व सर्व नातेवाईकांशी बोलल्यानंतर आम्ही ताबडतोब त्याची सर्जरी करायचं ठरवलं व सगळ्या फिटनेस किंवा अंडर रिस्क या फॅक्टर्समध्ये आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी 11 तारखेला त्याची स्पाईनची सर्जरी केली. त्याला आपण L1 L2 डिकॉम्प्रेशन प्लस D11 D12 टू L2 L3 इथपर्यंत आपण त्याला फिक्सेशन्स केले व त्याच्या ज्या काही वर्टिब्राला इंजुरीज झालेल्या होत्या, जो काही वर्टिब्रल फ्रॅक्चर्स होते त्याला आम्ही फिक्स करून घेतलं व त्यानंतर नातेवाईकांना दुसरं चॅलेंज होतं आम्हाला की हे फिक्सेशन तर झालं पण पेशंटची जखम भरणं, कारण त्याच्या जे मणक्याच्या इथे जी जखम झाली ती पण खूप किचकट होती. त्यासाठी आम्हाला नंतर प्लास्टिक सर्जरी डॉक्टर संकेत म्हणून आहे त्यांचंही एक ओपिनियन लागलं व त्याच्यानंतर आम्ही ती प्लास्टिक सर्जरी देखील केली. आणि थर्ड सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज हे होता की त्याच्या सेन्सरी आणि मोटर नर्व्सला सेन्सेशन्स येणं. त्या दृष्टिकोनातून आपण सर्जरी केल्यानंतर कमीत कमी 7 ते 10 दिवसामध्ये त्याच्या पायाची थोडी हालचाल चालू झाली, त्याचे पायाचे मुवमेंट सुरू झाले. ती आमच्यासाठी खूप एक पॉझिटिव्ह साईन होती. त्याचप्रकारे त्याच्या नातेवाईक किंवा पेशंट ह्याच्यामध्ये पण ती एक नवीन प्रकारची ऊर्जा देणारी होती, कारण जेव्हा आले किंवा त्या बाकीच्या हॉस्पिटलला गेलेले तेव्हा त्यांना जे काही सांगण्यात आलेले त्यामुळे नातेवाईक अत्यंत घाबरले होते व योग्य वेळेत डॉक्टर मोहन यांनी त्याची सर्जरी केली व योग्य वेळेमध्ये योग्य टायमिंग्समध्ये व सर्व टीम यांच्या सर्वांच्या मदतीने सर्जरी झाल्यानंतर तो 15 दिवस ते 20 दिवसामध्ये त्याची रिकव्हरी चांगली दिसली व तुम्ही बघाल तर तो आता चालू शकतोय, विथ वॉकर्स तो चालतोय. तर तो जो एक वेगळा आनंद आहे तो नातेवाईकांच्या चेहऱ्यावर किंवा आमच्या विक्रम ह्या पेशंटच्या चेहऱ्यावर हा आम्हाला दिसून येतो. तर आमचं एवढंच सांगणं आहे की जेव्हा पण अशी स्पाईनची इंजुरी असते तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुरंत घेतला पाहिजे व नातेवाईकांनी डॉक्टरांनी यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर जेवढं आपण ऑपरेशन्स करू तेवढी लवकर ह्या गोष्टींची रिकव्हरी असते. आणि त्यासाठी मी पूर्ण टीम म्हणजे ॲपल हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर मोहन मुराडे यांनी तो योग्य निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नितीन बोरले सर असतील, संदीप मुळे सर असतील किंवा आमची पूर्ण टीम असेल, या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आज विक्रम चालतोय किंवा त्याला सेन्सरी आणि मोटर आमच्या भाषेतले दोन्ही सेन्सेशन त्याचे परत आलेले आहेत आणि त्याला पॅराप्लेजिया जो आहे तो जवळपास 100% बरा झालेला आहे आणि तो आज चालतोय. तर हे आमच्यासाठी खरोखर खूप एक मानाची गोष्ट आहे. व नातेवाईकांनी, विक्रमचे नातेवाईक या लोकांनी जो आमच्यावरती किंवा आपल्या ॲपल हॉस्पिटलवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचाही खूप आभारी आहे. धन्यवाद.